शिवाजी महाराजांचं नाव ज्या वेळेस लोकसभा शक्तीपीठ महामार्ग जाहीर झाला आणि लोकसभेची निवडणूक लागली आणि जसं हे सरकार निवडून आलं त्याच वेळेस पुन्हा त्यांनी शक्तीपीठाची घोषणा केली. त्यांनी यांना निवडून आणलं. सरकार स्थापन झाल्याच्या नंतर शक्तीपीठामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन चालली ते भारताचे किंवा महाराष्ट्राचे नागरिक नाहीत का ते पाकिस्तानामधून जे शेतकरी आहेत हे खतऱ्यामध्ये आलेले आहेत. आणि तिसरं नाव चौथं नाव छत्रपती महाराजांचा विकास होता. इलेक्शन आले की त्यांचं नाव घ्यायचं आणि फक्त तोडाफोडा म्हणून राजकारण करायचं. राहिला हिंगोली जिल्ह्याच्या विरोधाचा प्रश्न. जेव्हापासून हे नोटिफिकेशन मागितलेलं आहे आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये नसल्यामुळे तरुणांच्या हाताला काम नाही म्हणून जमीन घेऊ नये हा ठाम निर्धार करून आम्ही आज जमीन आमच्या हक्काची जमीन आमदार सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय